अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी हे आंदोलन दोन्ही धनगर समाजाचं आणि बंजारा समाजाचं, तिथं माझ्याच जालना शहरामध्ये माननीय बबनरावांनी सांगितलं की शहरामध्ये हे मोठे अभूतपूर्व अशा प्रकारचे दोन्ही आंदोलनं, लाखोच्या संख्येमध्ये लोक त्या आंदोलनामध्ये आले. अध्यक्ष महाराज, खरं तर मी तिथं स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी सातत्याने प्रयत्न शासनाशी आणि त्यांच्यामध्ये दुवा होण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अध्यक्ष महाराज, लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. धनगर समाजाची सुद्धा भावना तीव्र आहे आणि बंजारा समाजाची सुद्धा भावना तीव्र आहे. अध्यक्ष महाराज, कसं तरी आम्ही त्यांना मुंबईपर्यंत घेऊन आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांना बैठक करून दिली. अध्यक्ष महोदय, दोन्ही समाजाने ST मध्ये आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी मागितलेला आहे. केंद्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर केंद्राकडं या बाबीचा पाठपुरावा झाला का हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिले, माननीय मंत्री महोदयांनी पहिले सांगावं आणि त्यानंतर किती दिवसामध्ये दोन्ही समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात येईल हेही सभागृहाला अवगत करावं. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या संदर्भामध्ये त्यांना सुद्धा कल्पना आहे. ते स्वतः या बैठकीसाठी आग्रही होते. ही बैठक झालेली आहे 4 नोव्हेंबर 2025 रोजी आणि त्याला 3 महिन्याचा कालावधी आपण देण्यात आलेला आहे. आता 3 महिन्यामध्ये तो अहवाल जेव्हा प्राप्त होईल माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे, तर त्याच्यानंतरची ही पुढची कारवाईची स्टेप घेण्यात येईल. म्हणून पहिला माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आपण नेमलेत. ते न्यायमूर्ती आता त्यांचा अहवाल देणार. तो अहवाल तर 4 नोव्हेंबरला बैठक झालेली. अर्जुनरावजी 4 नोव्हेंबरला बैठक झाली. नोव्हेंबर, आता हे डिसेंबर चालू आहे. म्हणून त्यांना एक दीड दोन महिना आणखीन लागेल. जेव्हा त्यांचा अहवाल प्राप्त होईल तो अहवाल स्वीकारून मुख्यमंत्री स्वतः ते स्वीकारणार आहेत. त्यांनी स्वीकारल्यानंतर तो अहवाल मग केंद्राकडे जाईल. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.